नमस्कार मंडळी, मी मिनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण निघालो आहोत एका खास प्रवासावर, मिलानहून थेट पिसाकडे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे बुलेट ट्रेनचा भन्नाट अनुभव, ट्रेनमध्ये एका आर्टिस्टने परफॉर्म केलेलं बेल्लाचिओ सॉन्ग आणि शेवटी जगप्रसिद्ध लिनिंग टॉवर ऑफ पिसा. चला तर मग सुरू करूयात आपला प्रवास. सकाळचा नाश्ता आटोपून आम्ही पोहोचलो ट्रेन स्टेशनला. तिथे 95-20 या क्रमांकाच्या आमच्या बुलेट ट्रेनची वाट पाहतो होतो, जी आम्हाला घेऊन जाणार होती मिलानकडे. आता खऱ्या अर्थानं बुलेट ट्रेनच्या प्रवासाला सुरुवात झाली. बुलेट ट्रेन 249 किलोमीटर/आवर या वेगाने धावत होती. तसं तसं खिडकीबाहेरचं जगही जणू धावत होतं. पण मी मात्र त्या प्रत्येक दृश्याला माझ्या डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होती. हिरव्यागार शेतांवर अलगद पडणारा सूर्यप्रकाश, दूरवर शांतपणे विसावलेली छोटी गावं आणि आकाशाला स्पर्श करणारे धुसर पर्वत. बाहेरचं प्रत्येक दृश्य निवांत वाटत होतं. कधी एखादं जुनं घर नजरेत भरायचं, तर कधी वाऱ्यासोबत डोलणारी शेती. खरंच मंडळी, काही प्रवास हे फक्त डेस्टिनेशनसाठी करायचे नसतात, तर वाटेत दिसणाऱ्या सुंदर क्षणांना आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी असतात. मिलानला उतरून आता पिसा सेंट्रलकडे जाणारी दुसरी ट्रेन पकडली आणि त्या ट्रेनमध्ये भेटले आम्हाला पियानो अकॉर्डियन आर्टिस्ट. फायनली आम्ही पोहोचलो पिसा सेंट्रल स्टेशनला आणि तिथून निघालो लिनिंग टॉवर ऑफ पिसासाठी. लिनिंग टॉवर ऑफ पिसाला पोहोचल्यावर लागतं ते फ्ली मार्केट. त्या फ्ली मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस, हँडबॅग्स, सिव्हिनियर्स, फ्रीज मॅग्नेट्स, डेकोरेशनच्या वस्तू, पिसा लिनिंग टॉवरचे स्टॅच्यूज आणि बऱ्याच काही वस्तू. आणि मग समोर उभा राहतो इतिहासाचा एक अद्भुत चमत्कार, लिनिंग टॉवर ऑफ पिसा. सुमारे 850 वर्षापूर्वी 12व्या शतकात या टॉवरचं बांधकाम सुरू झालं. हा टॉवर प्रत्यक्षात पिसा कॅथेड्रलचा घंटा मिनार म्हणून बांधला जात होता. पण बांधकाम सुरू असतानाच मऊ आणि कमकुवत जमिनीमुळे हा टॉवर एका बाजूला झुकू लागला. अनेकांनी तो पाडण्याचा विचार केला, पण काळ जसा जसा पुढे गेला तसा त्याचा हात झुकलेलापणा त्याची ओळख बनला. संगमरवरी दगडांनी बांधलेला हा टॉवर सुमारे 56 मीटर उंच आहे आणि त्याच्या प्रत्येक मजल्यावर दिसणारी सुंदर कमान मध्यमयुगीन इटालियन वास्तुकलेचं अप्रतिम उदाहरण आहे. शतकानुशतकं युद्ध, हवामान आणि काळाचे बदल पाहूनही हा टॉवर आजही तितक्याच दिमाखात उभा आहे. ही वास्तू फक्त एक इमारत नाही, तर इतिहास, कला आणि मानवी कल्पकतेचं जिवंत प्रतीक आहे. कदाचित म्हणूनच पिसाचा झुकलेला टॉवर जगाला शिकवून जातो की अपूर्ण म्हणजेच इम्परफेक्ट गोष्टीसुद्धा सुंदर असू शकतात. लिनिंग टॉवरला व्हिजिट दिल्यावर निघालो ट्रेवी फाउंटन बघण्यासाठी. पहिल्यांदा ट्रेवी फाउंटन समोर दिसतो तेव्हा त्याचा आकार, त्याची कलाकुसर आणि पाण्याचा आवाज अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतो. सुमारे 85 फूट उंच आणि 160 फूट रुंद असलेला हा फाउंटन रोममधील सर्वात मोठा बारोक शैलीतील कारंजा मानला जातो. इथे दिसणारी मध्यभागी असलेली मूर्ती म्हणजे ओसोनस, समुद्राचा देव. त्याच्या आजूबाजूला निसर्ग, समुद्र आणि मानवी जीवनाचं सुंदर प्रतीक दाखवलं आहे. ट्रेवी फाउंटनची कथा सुरू होते प्राचीन रोमपासून. इसवी सन पूर्व 19 मध्ये बांधण्यात आलेल्या अक्वा व्हिर्गो या जलवाहिनीमधून इथे पाणी आणलं जात होतं. आज आपण पाहतो तो फाउंटन 1732 मध्ये निकोला साल्वी यांनी डिझाईन केला असून जवळपास 30 वर्षांच्या कामानंतर तो पूर्ण झाला. विशेष म्हणजे आजही या फाउंटनमध्ये वाहणारं पाणी त्या प्राचीन जलवाहिनीतूनच येतं. ट्रेवी फाउंटनची
सर्वात प्रसिद्ध परंपरा म्हणजे नाणं फेकणं. असं म्हणतात, एक नाणं फेकलं तर पुन्हा रोमला येण्याची संधी मिळते. 2 नाणी म्हणजे प्रेम आणि 3 नाणी म्हणजे लग्न. दररोज हजारो लोक इथे इच्छा व्यक्त करत नाणी फेकतात आणि विशेष गोष्ट म्हणजे ही सर्व नाणी गरजूंना मदत करण्यासाठी वापरली जातात. जर तुम्ही कधी रोमला आलात तर ट्रेवी फाउंटनला भेट द्यायलाच हवी, कारण काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात तर ती अनुभवायची असतात आणि कदाचित तुमचं एक नाणं तुम्हाला पुन्हा इथे घेऊन येईल. आता वेळ झाली इटलीचा निरोप घेण्याची. काही प्रवास फक्त ठिकाणं दाखवत नाहीत तर ते आपल्याला बदलून टाकतात. असं म्हणतात, प्रवासात माणूस घडतो, शिकतो, नव्याने स्वतःला ओळखू लागतो. कोलोसियमच्या प्राचीन भिंतींमध्ये आपण इतिहासाचा आवाज ऐकला. ट्रेवीच्या पाण्यात हजारो लोकांची स्वप्न वाहताना पाहिली. त्या भव्य बेसिलिकामध्ये उभं राहून मानवाच्या श्रद्धेची उंची जाणवली. तर पिसाच्या टॉवरमध्ये इम्परफेक्शनमधली सुंदरता दिसली. इटली आता मागे राहत आहे, पण तिची कला, तिचा इतिहास आणि त्या क्षणांची सुंदरता कुठेतरी माझ्यात कायम जिवंत राहील. कारण शेवटी आपण ठिकाणं सोडतो, आठवणी नाही. अराव दासी इटली. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा.